channel Tej Classes. Today we are going to start a new point, circular motion and centripetal force. आता सर्क्युलर मोशन हा भाग आपण इयत्ता 6वीत पाहिलेला आहे. काय बघा की एखादी कोणती वस्तू वर्तुळाकार दिशेने जर फिरत असेल तर तिला म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये जी वस्तू फिरते आणि तिला जी गती प्राप्त झाली तर तिला आपण सर्क्युलर मोशन म्हणतात. मग व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स? तर आता बघा, समजा एखाद्या दगडाला मी दोरी बांधली आणि त्या दोरीचं टोक माझ्या हातात आहे आणि मी माझ्या हाताने ती दोरी गोल 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 फिरवते. अशा वेळी काय बघा, तर हा माझा हात असेल मध्यभागी आणि हा दोरीतला दगड असेल. तर अशा वेळी माझ्या हाताकडून या दगडावर बल लावलं गेले आणि हा दगड माझ्या हाताकडे खेचला जातोय. याचा अर्थ हा आहे सेंट्रल सिकिंग फोर्स. ज्या क्षणी मी ही दोरी सोडून दिली त्या क्षणी हा दगड गोल गोल फिरणार आहे का? नाही. तर तो दगड ज्या ठिकाणी असेल तिथून तो टँजेन्शियल हा असा मूव्ह होणार. म्हणजे हा जो फोर्स आहे दगडावर लावलेला फोर्स, या फोर्सला म्हटलं जातं सेंट्रल सिकिंग फोर्स. म्हणजे केंद्राकडे ओढला जाणारा फोर्स. मग आता याच जागी बघा, याचा आणि आपल्या ग्रॅव्हिटेशनचा काय संबंध आहे? तर समजा या केंद्रस्थानी आपली पृथ्वी आहे आणि या दगडाच्या जागी समजा चंद्र. तर काय आहे, चंद्राला एक विशिष्ट स्पीड आहे आणि त्या स्पीडनं त्याची मुवमेंट चालू आहे. पण तो असा कुठेही न जाता तो पृथ्वी भोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये का फिरतोय? तर पृथ्वी आपल्या गुरुत्वीय बलानं चंद्राला स्वतःकडे खेचते. म्हणजे या आकर्षणामुळं पृथ्वी आणि चंद्र या दोन्हीमध्ये एक प्रकारची बाइंडिंग एनर्जी. अँड ड्यू टू दिस बाइंडिंग एनर्जी द मून परफॉर्म्स अ सर्क्युलर मोशन अराउंड द अर्थ. Therefore, this motion is known as, or this force is known as centripetal force. केंद्राकडे आकर्षला जाणारा फोर्स. मग त्याच अगदी सेम पद्धतीने सूर्य सुद्धा काय करतो की सूर्य स्वतःच्या सेंट्रिपिटल फोर्सनी सगळ्या ग्रहांना स्वतःभोवती फिरायला लावत असतो. का? तर केंद्राकडे आकर्षून घेणारं बल. फोर्स आणि सर्क्युलर मोशन हे कन्सेप्ट आता तुम्हाला कळले. आता आपण याची डेफिनेशन बघू. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन इज अ मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. जसं आपण आकृतीत बघितलं होतं तर त्या पद्धतीनं गोलाकार, सर्कम्फरन्स म्हणजे परिघ, तर वर्तुळाकार दिशेनं जी गती प्राप्त होते तर त्याला म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. आता याचं एक्झाम्पल काय आहे? तर सीलिंग फॅन्स ब्लेड्स रोटेटिंग अराउंड द हब. तर नेहमी बघता तुम्ही की जे सीलिंग फॅनचे ब्लेड आहेत तर ते त्याच्या मधल्या हबच्या म्हणजे केंद्रकाभोवती फिरत असतात. आता सेकंड डेफिनेशन, सेंट्रिपिटल फोर्स. हा सेंट्रल सिकिंग फोर्स आहे, हे आपण मगाशी बघितलं. A force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of circle. हे महत्वाचं यातलं. It is directed towards the center of circle. की सेंटरकडे तो खेचला जात असतो, ओढला जात असतो आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सेंट्रिपिटल फोर्स. की जशी हातातली दोरी बघितली होती आपण की जोपर्यंत दोरी हातात धरली तोपर्यंत दगडाला खेचणारी शक्ती तिथं प्राप्त झाली.
तर हा झाला सेंट्रिपिटल फोर्स. आता याचं उदाहरण बघा. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्टिंग ऑन अ सॅटेलाइट इन ऑर्बिट. पृथ्वीच्या कक्षेभोवती जे कृत्रिम उपग्रह फिरतात किंवा जो नॅचरल सॅटेलाइट आहे मून, तर हे जसे पृथ्वीभोवती फिरतात, तर कारण काय, पृथ्वी त्यांना स्वतःकडे खेचत असते आणि म्हणून हा सेंट्रल सिकिंग फोर्स कुठला झाला, सेंट्रिपिटल फोर्स. त्याचप्रमाणे सूर्याच्या भोवती जे ग्रह फिरतात तर ते सुद्धा सूर्याकडे असणाऱ्या सेंट्रिपिटल फोर्समुळेच असे सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. आता आपल्याला महत्वाचा पॉइंट बघायचा आहे केप्लर्स लॉज. आणि हे केप्लर लॉ समजून घेण्याच्या आधी एक नवीन कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट म्हणजे इलिप्स. आता हा कन्सेप्ट आपल्याला याच्या आधी गणितात झालेला नाहीये. तर इलिप्स म्हणजे काय, तर आधी आपण समजून घेऊ. ही आकृती सगळ्यांना माहिती. दिस इज अ फिगर ऑफ कोन अँड व्हेन अ कोन इज इंटरसेक्टेड बाय ऑर कट बाय अन इन्क्लाइन्ड प्लेन, मग त्यावेळी जी आकृती तयार होती तिला म्हटलं जातं इलिप्स. आता इलिप्स इथं ही फिगर दाखवली. इलिप्स मध्ये दोन फोकल पॉइंट्स असतात. आता या दोन फोकल पॉइंटला नाव दिले F1 आणि F2. ए बी सी हे कोणतेही इलिप्सवर असणारे तीन वेगवेगळे पॉइंट्स घेतले. मग आता काय सांगता येईल बघा. An ellipse is curve obtained when a cone is cut by an inclined plane. म्हणजे एका तिरका छेद जर कोनाचा घेतला तर मिळणारी आकृती आहे इलिप्सची. इट हॅज टू फोकल पॉइंट्स. आता याच्या बाबतीतलं काय आहे, द सम ऑफ डिस्टन्सेस टू द टू फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन कर्व इज कॉन्स्टंट. आता हा ए पासून असणार F1 म्हणजे F1, ए पासून असणारा दुसरा फोकल पॉइंट F2, F2, F1 प्लस F2 इज इक्वल टू बी कोणताही एक पॉइंट आहे, BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. आता हे जेव्हा इलिप्स आपल्याला कळाला तेव्हा केप्लर्स लॉ कळणं खूप सोपं जाईल. काळापासून मानवाला नेहमीच ग्रहगोलाविषयी उत्सुकता होती. गॅलिलिओच्या आधी म्हणजे गॅलिलिओनं पहिली सूक्ष्मदर्शिका तयार केली, त्याच्या आधी सगळी निरीक्षणं केवळ डोळ्यांनी पाहिलेली होती. 16व्या शतकाच्या दरम्यान ग्रहाविषयी बरीच माहिती गोळा झालेली होती. या सगळ्या माहितीच्या आधारे योहानस केप्लर यांनी ग्रहगोलांच्या स्थानाविषयी काही लॉज मांडले. हे लॉज अतिशय पॉप्युलर, कारण का या लॉजचा उपयोग न्यूटन यांनी आपल्या ग्रॅव्हिटेशन लॉ मध्ये केला. मग आता आपण केप्लरचे लॉज बघू. फर्स्ट लॉ इज द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स with the sun at one of the foci. याचा अर्थ काय बघा. हा जो ग्रह आहे कोणताही एक, याच्या फिरण्याची कक्षा जी आहे, सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे, तर ती कुठल्या शेपची आहे, इलिप्स शेपची. आणि तुम्ही मगाशी जसं बघितलं की एका इलिप्सला दोन फोकाय असतात, तर सूर्य या दोन्ही पैकी एका कुठल्या तर फोकायवर असतो. हा झाला पहिला लॉ. परत बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. हा झाला पहिला लॉ. आता आपण सेकंड लॉ बघूया. केप्लर्स सेकंड लॉ इज द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट and the sun sweeps equal area in equal interval of time. आता हा लॉ आधी समजून घे. समजा या विशिष्ट प्लॅनेटला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी आपण समजूया की 1 दिवस लागतो.
म्हणजे AB हे अंतर पार करण्यासाठी 1 दिवस लागला. तसंच याला CD हे अंतर पार करण्यासाठी सुद्धा 1च दिवस लागला. आणि त्याच पद्धतीनं EF हे अंतर पार करण्यासाठी सुद्धा 1च दिवस लागला. म्हणजे डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स CD इज इक्वल टू डिस्टन्स EF. मग आता लॉ काय सांगतो? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. द टाइम इन ऑल दीज केसेस इज सेम. मीन्स AB, CD and EF to travel these points. The time interval is same. Therefore, the area ASB is equal to area CSD is equal to area ESF. This is the second law of Kepler. Kepler's third law is the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. आता या थर्ड लॉ मधले आधी डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय बघा. तर आपण गणितात जसं शिकलोय की एक राशी वाढली की दुसरी राशी वाढती, त्याला म्हणतात डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग आता कशा कशात डायरेक्ट प्रोपोर्शनचा संबंध आहे? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता समजा हा प्लॅनेट आहे आणि या प्लॅनेटला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला लागलेला काळ म्हणजे इट्स टाइम ऑफ रिव्हॉल्युशन. हा T आहे समजा. म्हणजे याला या स्थानापासून A या स्थानापासून निघून परत A इथं पोहोचायला लागलेला वेळ म्हणजे T, टाइम ऑफ रिव्हॉल्युशन. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम सन. सूर्यापासूनचं जे त्याचं अंतर आहे याला समजा S म्हटलं की हे जे अंतर आहे मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम सन, मग याचा क्यूब. मग काय म्हणता येईल की T स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. म्हणजेच जर आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढून टाकायचं असेल तर आपल्याला काय घ्यावा लागतो? कॉन्स्टंट. देअरफॉर T स्क्वेअर अपॉन R क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता हा केपलरचा लॉ न्यूटनला त्याच्या ग्रॅव्हिटेशनल लॉ प्रूव्ह करण्यासाठी कसा उपयोग झाला ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.